आज मी दाखवणार आहे कॉर्न चीज रोल। तर कॉर्न घेतले, त्यानंतर इथं आपलं चीज आहे, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि आपलं ब्रेड आहे। हे थोडंसं मी बॉईल करून घेणार आहे, कारण म्हणजे ते असे सॉफ्ट होतात, तसेच वापरायचे नाही। एकतरी उकळी काढून घ्यायची, त्यानंतर आपली उकळी ती काढल्याने छान थंड होऊन द्यायचं। थंड झालं की मस्त त्याच्यामध्ये चीज टाकायचं, त्यानंतर ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर ते मस्त मिक्स करून घ्यायचं। तुम्ही नॉर्मल चीज पण टाकू शकता, पण हे खाताना खूप छान लागतं असं ते। त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं की आपला ब्रेड घ्यायचा आणि ब्रेडच्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्या साईडच्या। त्या काढल्या की हे बघू शकता मी कशा काढल्यात। त्यानंतर मस्त आता जेवढं मला करायचं तेवढं मी काढले। तिथं पाणी घेतले, थोडंसं डीप करायचं आणि ते असं दाबून घ्यायचं, त्याचं जास्तीचं जे पाणी असेल ते काढून टाकायचं आणि त्याच्यामध्ये बसन तेवढं भरायचं, वेन तेवढं जास्तच भरायचं असं। मस्त ती खायला पण मजा येते। त्यानंतर ते असं भरलं की छान असं ते पॅक करायचं, ना तर चीज बाहेर येतं तळताना वगैरे। मस्त ते पॅक करून घ्यायचं छान असं दोन्ही हाताने असं मस्त सगळीकडे। ते वल्लं असताना लवकर पॅक होते, तर माझे झालेत करून। आता मी मस्त फ्राय करणार आहे, तर मस्त मी टाकले तिथं आणि खूप ते छान लागतात। आणि तुम्ही पाहिजे तर अजून त्यात काय भाज्या वगैरे ॲड करू शकता, पण मला असं प्लेनच ठेवायचं आहे, लहान मुलांसाठी छान आहे। आणि बघू शकता की किती छान दिसतं इथे। आणि मस्त त्याच्यासंग थोडासा आपला टॅमॅटो केचप वगैरे ते छान याचं, समजा नाही तर ग्रीन चटणी वगैरे पण करू शकता तुम्ही। एक मी तुम्हाला असा खोलून पण दाखवते, खूप छान दिसतो तो। बघू शकता की किती एकदम मस्त चीज कॉर्न। तुम्हाला पाहिजे तर कॉर्न तुम्ही थोडेसे क्रश पण करू शकता, पण मी अख्खेच ठेवलेत। खूप छान लागतं आणि ते स्वीटच असतात, त्यामुळे काय खूपच भारी लागतात आणि खूप छान झाले चवीला पण।